ज्यासारखं झाडांची पाने गळल्याशिवाय नवीन फांदी नवीन पानं येत नाही, त्याचसारखं अडचणी आणि संघर्षाशिवाय सुखाचे दिवस येत नाही. लक्षात आलं आहे. तर हे ॲक्च्युली जीवनामध्ये नक्कीच महत्त्वाचा भाग आहे हा. कारण संघर्ष करतेवेळी अडचणी आणि संकट जेव्हा येतात, त्यावेळेस त्या माणसाला कमजोर बनवण्याकरता नाही येत. त्या माणसाला, त्या व्यक्तीला मजबूत बनवण्याकरता ते संकट येतात आणि संकट त्याच्याच नशिबाने येत असतात, जो मजबूत असतो, खंबीर असतो, ज्याचं म्हणजे लायकी असते त्या संघर्षाचा सामना करण्याची हिंमत असते. तो त्याच व्यक्तीच्या आयुष्यामध्ये संकट येतात, अडचणी येतात आणि कारण तो मार्ग काढू शकतो, आहे की नाही? समाजाला एक प्रेरणादायी व्यक्ती म्हणून तो ठरतोय, आहे की नाही? म्हणून तर जीवनामध्ये जेव्हा अडचणी आणि संकट जर आल्याच्या नंतर त्या माणसाचे अनुभव, बोल नक्कीच तुम्हाला इन्स्पायर करतील. म्हणून जीवनामध्ये खचून जायचं नाही. तर कुठल्याही गोष्टी समजा तुम्हाला जर समजा तुमचं नुकसान जर होत असेल, तर ते नुकसान काही पटीनं समोर जाऊन तुमचं भरून निघणार आहेत. ठीक आहे. तर थॉट कसा वाटला तर नक्कीच सांगाल. बघा, कोणा वाचून कोणाचं कधीच अडत नाही हे खरं आहे. पण कोण कधी उपयोगी पडेल याची गॅरंटी नाही. बरोबर आहे. म्हणून असं भ्रमात राहायचं नाही, की कोणा वाचून कोणाचं कधीच अडत नाही. हो, अडत नाही. पण कोण कधी कामी पडेल याचा जास्त विचार करायला पाहिजे. आहे की नाही? तर नक्कीच खूप महत्त्वाचा हा भाग आहे जीवनामध्ये लक्षात ठेवण्याचा. अहंकारामध्ये आलं तर तसं हा विचार तो येतोच, की कोणा वाचून कधी-कधी कोणाचंच अडत नाही. होऊन जातं सॉल्व्ह. बरोबर आहे. पण अडचणीच्या वेळेस किंवा कुठल्या वेळेस कोण कधी कामी पडेल, कधी कोणाला काय मागायला किंवा अजून कशाचं मदत करायला येईल, तर तेही सांगता येत नाही, आहे ना? म्हणून कसं राहायचं आहे ते विचारपूर्वक राहायला पाहिजे. दुसऱ्यासोबत वाईट होण्याचं चिंतन जर कराल, तर तेच तुमच्यासोबत सर्वात अगोदर घडेल. हेच सत्य आहे आणि हीच नीती आहे, असे संत तुकाराम महाराज म्हणताय. बरोबर आहे. म्हणून कोणासाठी किंवा दुसऱ्या कोणाचं वाईट चिंतन करून किंवा वाईट बोलून आपलं चांगलं होत नसतंय. ठीक आहे. याचा विचार करायला पाहिजे. आहे की नाही? नाहीतर कोणी अ, पोरींचे लग्न लावून दिल्याच्या नंतर पोरींना घरी ठेवून दुसऱ्यांचे पोरं पोसून त्याच पोरांना शस्त्र म्हणून जावयांवर वार करणं किंवा जावयांवर वाईट जावयांच्या विरोधात वाईट बोलायला लावणं, हे शिकवणं, हे खूप चुकीचं आहे. आहे की नाही? बरोबर आहे. तर पहिले ॲक्चुअली त्या अशा व्यक्तींनी काय करायला पाहिजे? स्वतःच्या नातवांचा विचार करायला पाहिजे, स्वतःच्या जीवनाचा विचार करायला पाहिजे. अशी वाईट वृत्ती ठेवून जो व्यक्ती जगतो, आहे की नाही? त्याचं कधीच भलं होत नाही. असो, तर नेहमी चांगला विचार करायचा, चांगलं चिंतन करायचं, म्हणजे आपल्यासोबत सुद्धा चांगलं होईल. बरोबर. थँक यू.